ढवळी गावामध्ये अंगावर वीज कोसळून शेतकरी जागीच ठार, शेतातून वैरण घेऊन जाताना निसर्गाचा घाला। आज वादळी पावसाने एका शेतकऱ्याचा बळी घेतला आहे। शेतातून वैरण घेऊन जात असताना अंगावर वीज कोसळून एक शेतकरी जागीच ठार झाला आहे। सागर जिनाप्पा गुंडवाडे, वय वर्ष 37, राहणार ढवळी असे जागी ठार झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। म्हैसाळ रस्ता, गुंडवाडी मळा, ढवळी येथे त्याचे शेत आहे। आज सायंकाळी 3:30 वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटाला सोबतच वादळी पावसाची सुरुवात झाली। सागर गुंडवाडे हे शेतातून जनावरांना वैरण घेऊन अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घराकडे जात होते। शेतातून डांबरी रस्त्यावर आल्यानंतर त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले। यावेळी शेतलगत असलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी त्यांनी ही घटना पाहिल्यानंतर शेतकऱ्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी मिरज सांगली रस्त्यावरील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेले होते, पण उपचारापूर्वीच सागर गुंडवाडे यांचा मृत्यू झाला। वीज डोक्यावर कोसळल्याने सागर यांच्या डोक्याचे केस जळून शरीर पूर्णपणे काळे पडले। याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली आहे। मी संजय स्वामी ढवळी गावचा रहिवासी असून या ठिकाणी आमचे मित्र श्री सागर जिनाप्पा गुंडवाडे, वय वर्ष 35, त्यांनी शेतातून काम करून पाऊस आल्यामुळे घरी जात असताना अचानक वीज कोसळली आणि त्या जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना आज आमच्या गावामध्ये घडलेली आहे आणि त्यांना माझी एकच सर्वांना विनंती आहे की सरकारला, शासनाला जे काय त्यांचं हे असेल, त्यांची परिस्थिती फारच नाजूक आहे। त्यांची गरीब परिस्थिती आहे, त्यांच्या पाठीमागं आई वयस्कर आहेत, तर लहान मुलगा आणि बायको आणि भाऊ असे त्यांचे छोटंसं परिवार आहे। अतिशय गरीब परिस्थिती आहे। शासनाकडून योग्य ते त्याला मोबदला व त्यांच्या उपजीवासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये काही ना काही तरतूद करावी अशी माझी विनंती आहे। संपूर्ण गाव या ठिकाणी शोकाकुळमध्ये बुडलेलं आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या या दुःखात सामील आहे। घरचा कार्यकर्ता घरातला जो करता माणूस होता त्याचंच असा अपघाती निधन झालं आहे। पूर्ण गावावर शोककळा निर्माण झाल्या। आज भयानक दुःखद घटना घडल्या। मागं त्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा हा जरा आम्हाला पण विचार करण्यासारखा आणि शासनाला पण विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळं आम्हाला शासनाला एकच सांगावंसं वाटतं की त्यांची पुढं काय तर लहान मुलांना त्यानं उपजीविकेसाठी काय तर आपण मदत करायला पाहिजे। आणि साहेब, ही लई भयानक परिस्थिती झाल्या बघा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ढवळी।